हॅलो, तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. मी मिसळ पाव बनवण्यासाठी इथं कांदा घेतला आहे. कांद्याला पहिले आपली साल काढून घ्यायची वरची कट करून. त्याच्यानंतर आपण जी साल आहे ती साईडने टाकून देऊयात. त्याच्यानंतर आपल्याला असं उभ्या उभ्या स्लाईडने कांदा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे कांदा पूर्ण असा आता कट करून घेणार आहे. तर आपण इथं कांदा कट केले त्यानंतर अजून मी दुसरा एक कांदा घेतला होता. आता याला आपल्याला एकदम असं बारीक बारीक कट करायचे. आणि हा कांदा मी कशासाठी जाड कांदा कुठे यूज करणार आहे, बारीक कांदा यूज कुठे करणार आहे ते तुम्हाला पुढं सांगते मी व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपण इथं घेतलं टमाटर पण तसंच कट करून घ्यायचं आहे. टमाटरही आपल्याला तसंच बारीक बारीक याच्यामध्ये कट करून घ्यायचं आहे. टमाटर थोडं जाड झालं तरी काही हरकत नाही, पण असंच बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर पण. तर मी इथं दुसरी त्याची हे कट करून घेते फोड. एकाच साईजमध्ये पूर्ण टमाटर कट करून घेतला आहे. बघू शकता जे मागचा भाग आहे मी तो घेत नसते, मी ते फेकून देते टमाट्याचा. त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे 3 मिरच्या आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं घेतले 3 मिरच्या. थोडासा घेतला आहे मी कढीपत्ता, 2 काड्या मी कढीपत्त्याच्या घेतल्या होत्या. कढीपत्ता आपण सोलून घेतला आहे. त्याच्यानंतर ठेवली इथं कढई मस्त तापू द्यायची आहे. त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. उभा कट केलेला कांदा घातला आहे मी इथं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कांदा आपल्याला चांगला असा आता परतवून घ्यायचा आहे. कांदा असा लाल होईपर्यंत परतला कांदा घ्यायचा आता आपल्याला काढून. आता याच्यामध्ये घालूयात आपण खोबरंही चांगलं असं परतेपर्यंत लाल परतेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं घातले मी तीळ आणि इथं मी धने घातले, ते पण चांगलेशी वास सुटेपर्यंत परतू द्यायचे. नंतर काढून घ्यायचे. त्याच्यानंतर काही इथं मी खडे मसाले घातले. तर खडे मसाले घालून परतून घ्यायचे चांगले वास सुटेपर्यंत. नंतर आपण याला बारीक करून घेतले. त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घालून अजून त्याला मिक्सरमधून काढलं होतं मसाल्याला. तर आता इथं कढईमध्ये आपण घातले तेल. ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले मी त्याच कढईत तेल घातलं आहे. त्यानंतर यात घेतली मोहरी, जिरं, अद्रक लसूण पेस्ट, मिरची, कढीपत्ता व बारीक कट केलेला कांदा. तर याला चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, चांगलं लाल बुंद होईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही आता इथं तसं लाल व्हायला आलेलं आहे ते. इथे मी पूर्ण त्याला असं परतून घेणार आहे. चमचा चालवणं मी चालूच ठेवणार आहे, कारण माझी कढई जी आहे ती लोखंडाची आहे आणि याच्यामध्ये लगेच करपते. त्यासाठी मग आपल्याला चालवणं चालूच ठेवावं लागते चमचा. त्याच्यानंतर मी इथं घातले टमाटर पण याला चांगलं असं याला शिजू द्यायचं आहे. टमाट्याला पण आता टमाट्याला मस्त असं शिजून झालं. याच्यामध्ये घालायची हळद घालून मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला ते मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये घालायची मटकी घालायची आपल्याला जेवढी लागते आपण हिशोबाने घालून घ्यायची मटकीलाही चांगलं असं परतून घ्यायचं व्यवस्थित. इथं मटकी आता आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे. याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्याला थोडं शिजू देणार आहेत आपण चांगली मटकी अशी. तुम्ही बघू शकता मटकी तयार झालेली आहे. तर इथं मी घेतली आहे आता दुसरी कढई माझी. त्याच्यामध्ये घालायचे तेल. याच्यामध्ये पण घालायचे जिरं मोहरी घालून घ्यायची, चांगली तडकू द्यायची. त्याच्यानंतर घालायची अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यानंतर घालूयात आपण इथं आपण जे मसाला बनवला होता तो मसाला इथं पूर्ण घालून घ्यायचा आहे. इथं पूर्ण मसाला घालून घेतला. याला चांगलं असं परतवू द्यायचं आहे. आता त्याला तेल सुटेपर्यंत असं होऊ द्यायचं आहे. तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये घालूयात लाल तिखट, हळद, त्यानंतर थोडासा मी इसूर माझा घरगुती, त्यानंतर घातला लाल मसाला, नंतर काळा मसाला माझा घरगुतीच आहे. त्यानंतर याला चांगला मिक्स करून घेऊयात. आता
याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत असं छान होऊ द्यायचं आहे. मसाल्यांना आता घालायचं याच्यात चवीनुसार मीठ. याला अजून आपण परतवून घेऊयात. आता इथं थोडंसं पाणी घालणार मी, एकदम पूर्ण पाणी टाकून नाही देणार आहे मी, तर थोडं थोडं पाणी घालणार आहे याच्यामध्ये. आता याला थोडंसं होऊ द्यायचं आधी पाण्यात टाकलेलं आपल्याला असं तेल सुटेपर्यंत. हा तेल सुटला आता आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा लागतो आपण तेवढं याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथं 1.5 ग्लास पाणी घातलं होतं पूर्ण. आता याच्यावरती टाकली मस्त कोथिंबीर. याला उकळी सुटेपर्यंत आपल्याला आता असंच छान मस्तपैकी सोडून द्यायचं आहे. आता इथं मस्त माझी उकळी फुटलेली आहे. आपण आता इथं गॅस बंद करून घेऊया. आता मी इथं प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये पाव घेतलेले आहेत आणि एका प्लेटीमध्ये आपल्याला इथं घालायची आपली मटकी तयार केलेली. मस्त तिच्यावरती घालायचा आता रस्सा, गरम गरम रस्सा मस्त त्याच्यावरती मी टाकून घेतला आहे. याच्यावरती घालायचे आता मस्तपैकी फरसाण टाकायचे आहे आपल्याला. छान मिस येतो याच्यावरती फरसाण टाकून घेणार आहे. चवी किती छान दिसत आहे, आत्ताच खायला एकदम भारी होते. बघू शकता तुम्ही. आता याच्यावरती घालूयात मस्त बारीक शेव घातल्याच्या नंतर याच्यावरती टाकत मस्तपैकी कोथिंबीर. बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी माझी ट्राय करून बघा तुम्ही, खूप छान होते आणि एकदम सोप्या पद्धतीत होते आणि जास्त काही वेळ पण लागत नाही. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.